शेतकरी मित्रांनो, मला तुमचे फक्त 5 मिनिटं द्या। या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। तर लक्षात घ्या, ही माहिती म्हणजे मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी। तर तुम्ही जर आता नियोजन करत असाल, पुढे जाऊन तुम्हाला भरघोस उत्पादन आणि बाजारभाव झालेला बघायला मिळणार। या मे महिन्यामध्ये मी तुम्हाला टॉप 5 महत्त्वाची पिके आहेत यांची माहिती सांगतोय। ह्या पिकांची नावच नाही तर फोटो, व्हिडिओ, व्हरायट्या, बियाणं यांची देखील सविस्तर माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा वाजवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही हे आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, नक्की मला कमेंट्स करायची। मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, तर त्यातलं पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे फ्लावर लागवड। व शेतकरी मित्रांनो, 15-22 या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो किंवा तुमच्या जवळील नर्सरीमधील आपण जे काही फ्लावरची व्हरायटी, रोप, बियाणं उपलब्ध असेल हे घेऊन येऊ शकतो। याची आपण लागवड करू शकतो। मिनिमम 60, 65 आणि 70 ही दिवसामध्ये तुमचं वावर मोकळं होतं आणि फ्लावर पिकाला 15 रुपये ते 20 रुपये किलो जरी बाजारभाव मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे होणार आहेत। आता मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे टोमॅटो लागवड। व शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाची लागवड करतेवेळी व्हरायट्यांची निवड करायची आहे ज्या तुम्हाला पावसाळ्यामध्ये भरघोस उत्पादन मिळून देतील। तर ती म्हणजे मेघदूत असेल, आर्यमान असेल, 6242 असेल, अथर्व असेल, साहू असेल, यांसारख्या विविध व्हरायट्या असतील यांची आपण लागवड करू शकतो। त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, तर तिसरं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड। व शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची लागवड करतेवेळी व्हरायट्या निवडायच्यात। तर व्हरायट्या निवडतेवेळी आपल्याला लालही करून विकता येणाऱ्या अशा जबरदस्त व्हरायट्या निवडणं गरजेचं असतं। तर मिरचीच्या व्हरायट्या सांगायच्या झाल्या तुम्हाला, ज्वेलरी असेल, 121 असेल, सोनल असेल, तेजा 4 असेल, प्राईड 151 असेल, AK47 असेल आणि यापैकी कोणती एक मिरची तुम्ही घ्या, पण तुमच्या भागामध्ये, मार्केटमध्ये, तुमच्या जवळील मार्केट भागामध्ये ज्या मिरचीला मागणी आहे यांची निवड अवश्य करा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर ते चौथं महत्त्वाचं पीक म्हणजे गवार लागवड। गवार लागवड करतेवेळी नीलम 51, नीलम 61, मंगलम 45, स्वाती असेल यांसारख्या विविध ज्या गवारीच्या व्हरायट्या असतील ना, यांची आपण निवड करणं गरजेचं आहे, याची लागवड करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोबी। हो शेतकरी मित्रांनो, कोबी या पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला निश्चित स्वरूपात सेंट असेल किंवा तुमच्या भागामधील ज्या व्हरायट्या रोपांना मागणी असेल यांची आपल्याला निवड करायची आणि याचीच लागवड करणं गरजेचं आहे। 60, 65, 70 दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जातं। त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करायची, तर शेवटचं महत्त्वाचं पीक सांगतो तुम्हाला, तर ते म्हणजे काकडी लागवड। नाझिया या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। तुम्ही तारकाठी मांडव करा किंवा भुईटी काकडी लागवड करा, कोणत्याही प्रकारे करा, पण निश्चित स्वरूपात तुम्ही काकडी या पिकाची निवड करणं गरजेचं आहे। निश्चित स्वरूपात तुमचे पैसे होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, जाता जाता शेवटचं महत्त्वाचं एक पीक तुम्हाला सांगून जातो, तर ते म्हणजे भेंडी लागवड। हो शेतकरी मित्रांनो, आता हिरवी आणि लाल या दोन्हींपैकी कोणती एक व्हरायटी आपण निवडू शकतो। लावण्य असेल, त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये ज्या भेंडीच्या व्हरायटीला मागणी असेल याची देखील आपण निवड करणं गरजेचं आहे आणि याची लागवड निश्चित स्वरूपात करणं गरजेचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मे महिन्यामध्ये नेमकी आपण का या पिकांची लागवड करावी। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत नाही, लक्षात घ्या, जे पाहतील त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती। आता लक्षात घ्या, डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ह्या मी सांगितल्यापैकी पिकांची लागवड केली, तर ही पिकं काहीशा प्रमाणामध्ये फेल गेलेली आहे उन्हाच्या हिटमुळे। काही शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्ध नाही, त्यांनी केली नाही, ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्ध होती त्यांचे नियोजन चुकलं आणि ही पिकं फेल गेलेली आहे। त्यामुळे निश्चित स्वरूपात जर तुम्ही ह्या आत्ताच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये तुम्ही जर या पिकांची लागवड कराल, निश्चित स्वरूपात तुम्ही मालामाल व्हाल। आणि विशेष म्हणजे तुम्ही आत्ताच या पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे। नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे, तर आपल्या वावरामध्ये कुजलेले शेणखत, त्याचबरोबर कोंबडी खत याचा वापर करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही बेडवर, मल्चिंगवर याचा वापर करणं गरजेचं आहे, याच्यावर लागवड करणं गरजेचं आहे। स्प्रिंकलर, रेन पाईप याचा देखील वापर करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर का तुम्ही हे नियोजन योग्य पद्धतीने करत असाल, निश्चित स्वरूपात तुम्ही पुढे जाऊन जास्त प्रमाणे बाजारभाव येणार
आणि भरघोस असं उत्पादनही मिळवणार आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मला फक्त तुमचे 5 मिनटं द्या, तर ह्या 5 मिनटामध्येच मी तुम्हाला असंख्य अशा ज्या पिकांच्या व्हरायट्या नावं सांगितलेले आहे, व्हिडिओ देखील दाखवलेले आहे। आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि हो, शेवटी जाता मला एक सांगा, तुम्ही देखील ह्यापैकी कोणत्याही पिकाची लागवड केली असेल तर तुम्ही कोणत्या पिकाची लागवड केली, कधी लागवड केली, तुमचं आत्ता हे पीक कोणत्या स्टेजला आहे, तुम्हाला कोणती अडचण आलेली आहे, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। आणि तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। तुमच्या मनात अजून कोणकोणत्या पिकांविषयी शंका आहे, ह्या पिकांची नावं मला सांगायला अजिबात विसरायचं नाही, कारण मी तुम्हाला जी काही नावं सांगितली आहे यापैकी कोणतंही अजून एखादं पीक शेतकऱ्याच्या शेतामध्ये असू शकतं। आणि त्या शेतकऱ्याला काही अडचण असेल, निश्चित स्वरूपात खाली कमेंट्स दिलेल्या बॉक्स दिलेला आहे, यामध्ये नक्कीच कमेंट्स करा, 100% तुमचा फायदाच होणार। धन्यवाद। जय जवान, जय किसान।